भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे आपण सगळेजण जगतो आणि त्यांचं पालन करतो। आणि आपल्या राज्यामध्ये गौहत्याला बंदी आहे आणि आमच्या गौरक्षकावर जे काही दिवसा अगोदर हल्ले झाले त्या हल्ल्याची बाबतीमध्ये जी मला माहिती माझ्या इकडच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिली आणि पोलीस ज्या पद्धतीने गौरक्षक किंवा गौहत्या थांबवणाऱ्या गौरक्षकांवरच कारवाई करण्याचं काम सुरू आहे। जे संबंधित मोहल्ल्यांमध्ये जे काही हल्ले होत आहेत त्या हल्ल्यामध्ये आत्तापर्यंत त्यांनी मोजक्याच लोकांना अटक केलेली आहे। किमान 50-60 लोकांना त्या 50-60 लोकांनी एकत्र येऊन त्या लोकांवर हल्ला केला अशी माहिती हे लोकांनी मला दिली। आत्तापर्यंत अतिशय संत गतीने ती कारवाई सुरू आहे। म्हणून संबंधित पोलीस स्टेशनला काही गोष्टी आठवण करून दिल्या। त्यांनाही सांगितलं की बाबा ह्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ह्या राज्याचे गृहमंत्री आहेत। या काही मोजक्या अधिकाऱ्यांमुळे त्यांच्या नावाची बदनामी होते, डिपार्टमेंटची बदनामी होते आणि आमच्या इकडचा हिंदू समाज हे कुठल्या ज्या पद्धतीने भीतीच्या वातावरणामध्ये ते जगतोय ते ह्या पुढे होता कामा नये या बाबतीची माहिती आणि सक्त ताकीद मीही त्यांना दिलेली आहे। माझी अपेक्षा एवढी साधी आहे की कायद्याचं पालन व्हावं। जो कायदा आपल्या राज्यामध्ये हिंदूंना लागतो तो अन्य धर्मीयांना पण लागतो। ज्या पद्धतीने आम्ही कायदा पालन करतो, कायदा प्रत्येक बाबतीमध्ये पाळण्याचं काम करतो ते अन्य धर्मियांनी पण पाळावं असं साधी सोपी अपेक्षा आहे। आणि ह्याच्यामध्ये अगर कोण कायद्याचं पालन करत नसेल त्यांना असा अगर गैरसमज असेल की आमच्या राज्यात आमच्या देशात आम्ही शरिया कायदा लागू करू अशी अगर त्यांची काही गैरसमज असेल तर ते गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही हिंदू समाज म्हणून आम्ही सक्षम आहोत। म्हणून आता ही माहिती देऊन ह्यांच्याकडे जातोय। अगर योग्य ती कारवाई झाली नाही, इकडच्या आजूबाजूचे कत्तलखाने बंद झाले नाहीत तर येणारं अधिवेशन आहे माझ्या हिंदू समाजाला न्याय देण्यासाठी। आणि पुढच्या वेळी अगर आमच्यावर हल्ले झाले आणि पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका बघत असतील तर आम्हालाही आमच्याही हाताला ताकद दिलेली आहे, शस्त्र उचलायला आम्हालाही संधी आहे। मग आम्ही त्या पद्धतीने आरेला कारे हिशोब व्यवस्थित सूत समेत परत देऊ। किल्ले रायगडावरती उद्या 351 शिवराज बेचक साजरा होणार, आपण दर्शनाला जाणार का महाराजांच्या? नाही, उद्या मी जिथे आहे तिथे महाराजांचं स्मरण करीन। उद्या राज्याचे प्रमुख आणि दोन्ही उपमुख्यमंत्री इथे येत आहेत असे पोलिसांनी मला माहिती दिली आहे। म्हणून मी एक शिवभक्त म्हणून, शिवरायांचा मावळा म्हणून मी जिथे आहे तिथे बसून शिवरायांची आठवण करीन। अगदी बरोबर आहे। काही वर्षांकडे राजेवाडीत देखील गोहत्येचा जो घटना घडली होती त्यानंतर देखील काही दिवसातच तो विषय शांत झालेला होता। कारण लोकसभेचे मतदान किंवा निवडणुका जवळ आले त्यामुळे कुठे ना कुठेतरी विषय बंद झाला हे काही नागरिकांचं म्हणणं आहे। आणि त्याचप्रमाणे आता देखील विधानसभेचं देखील निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे आत्ता ईसाने कांबळे ह्या ठिकाणी देखील गोहत्येचा जो प्रकरण आहे, घटना ही बाहेर आलेली आहे। हा देखील विषय तसा शांत होणार का, काय सांगाल? ते तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी अनुभव घ्या। विषय शांत होतोय काय तापतोय हे आता पोलिसांवर आहे की किती कारवाई करतात। आणि त्या मोहल्ल्यांमध्ये जे काही जिहादी काही राहतात त्यांना कळलं पाहिजे की आम्ही हिंदू म्हणून आम्ही अगर काही गोष्टी शांत पद्धतीने घेतो, संयमाने घेतो म्हणजे काय आमचे हात बांधले गेलेले आहेत असं कुठे लिहिलेलं नाही आहे। आम्ही संख्येनेही जास्त आहोत आणि आम्हाला जास्त हिंमत पण दाखवायला येते। शेवटी शिवरायांच्या महाराष्ट्रातून आम्ही येतो, व्यवस्थित पद्धतीने चोख उत्तर द्यायला आम्हालाही येतं। म्हणून येणारा काळ ठरवेल या प्रकरणाला कोण कसं तापवतो आणि कसा न्याय मिळवून देतो। सर, नाशिकमध्ये देखील बजरंग दलच्या कार्यकर्त्यावरती हल्ला झाला। जिथे जिथे आमच्या आता ही काय जे उन्माद वाजवण्याचं ते काय काम सुरू आहे ना, लोकसभेच्या निकालानंतर जसा हिरवा गुलाल उडवला गेला, ह्यांना वाटतं की हे हिरवा गुलाल उडून हे लोकांना कोण उद्या वाचवायला येणार आहे। आमच्या राज्यात राहायचं असेल, आमच्या हिंदू राष्ट्रात राहायचं असेल तर इथे भगवा गुलालच उडवायला लागेल। आणि हिरवा गुलाल उडवायचं असेल ना तर त्यांचा कसा कार्यक्रम करायचा आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे।